रविवारी पद्मशाली शिक्षण संस्थेची निवडणूक अतिशय शांततामय वातावरणामध्ये पार पडली. या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे उत्कर्ष पॅनलने विजयाची परंपरा कायम राखली. सोलापुरातील पूर्व भागात शताब्दी महोत्सव साजरा करणारी एकमेव शिक्षण संस्था म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था. या संस्थेने आजवर लाखो मुलांचे भवितव्य घडविले आहे. रविवारी या संस्थेच्या पंचवार्षिक विश्वस्त निवडणुकीत पुन्हा एकदा सचिव म्हणून दशरथ गोप यांची निवड झाली. त्यासोबत निवडून आलेल्या नूतन संचालकांचा सत्कार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज आणि कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उद्याचे भवितव्य अर्थातच या देशाची संपत्ती घडविली जात आहे आणि हे महान कार्य हे शिक्षण संस्था आजवर करत राहील आणि केलंच पाहिजे. असं महान कार्य करण्यासाठी आपल्याकडे सुद्धा गुणवत्ता आणि पुण्यही असावे लागते, असं यावेळी विष्णू कारंपुरी महाराज यांनी सांगितले. या सत्काराला उत्तर देताना नूतन संचालक तथा सचिव उत्कर्ष पॅनलचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. बदललेली शिक्षण पद्धती व त्याबद्दल लोकांमध्ये असलेली जागृती यावरही चर्चा झाली. शिक्षण संस्थेतील सर्व शाळा आणि महाविद्यालयामध्ये भारतीय संस्कृती व संस्कार रुजवण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवावेत अशी मागणी नूतन संचालकांकडे करण्यात आली. पूर्व भागातील समाज हा कष्टकरी समाज असल्याने शिक्षणासाठी या शिक्षण संस्थेचा आधार येथील मुलांना मिळत आहे. याबद्दल संस्थेच्या सर्व संचालकांचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव दशरथ गोप, प्राध्यापक श्रीनिवास कोंडे, श्रीधर चिट्याल, कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, गणेश म्हणता आदीसह मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विघ्न संदेशी लोक त्या आडकाठी आल्यामुळे हा तो विनोदाने विजय आपलाच होणार होता. कारण गेल्या 30 वर्षापासून ते विकास केलं संस्थेचे. सर्व समाज बांधव सर्व समाज लोकांना माहीत असल्यामुळे सर्वांचा सहभाग झालेला आहे. सर्व स्तरातून आपल्याला पाठिंबा मिळाला आहे. हे विजयी आमचं निश्चित झालेलं आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि नवीन दालनं, शैक्षणिक दालनं उभारणे, आपल्या भागातल्या सर्व अल्पसंख्याक, अल्पभाषिक, गोरगरीब, यंत्रमाग कामगार, विडी कामगार यांना सर्वांना आपण चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याची मानस. हा विजयाचं श्रेय पूर्ण सभासदांना देणार आहे आणि सभासद ते दृष्टिकोन पाहून विकासाचा जे संकल्प दशरथ गोपने जे निर्माण केलेले ते विकासाचा दृष्टिकोन ठेवून सर्व सभासदांनी या विजयाचं श्रेय दिलेले आणि त्याला शिल्पकार श्री दशरथ गोप आहे. हे 30 वर्षापासून ह्या संस्थेमध्ये त्यांनी कार्य करत आलेले आणि टप्प्याटप्प्याने संस्थेत जे प्रगती चाललेली आहे आणि ते प्रगती पाहून, विकास पाहून हा विजय एकतर्फी करायचा आमचा निर्णय होता, म्हणजे बिनवर करायचा निर्णय होता. पण देवाची इच्छा नव्हती ते, पण लोकांना समजून आलं की ताकद किती मोठी आहे आणि दशरथ गोपचं श्रेय किती आहे हे लक्षात आले लोकांना. आणि ह्या दृष्टिकोन करून आम्ही विकास करायचा, क्वालिटी एज्युकेशन द्यायचं आणि स्मार्ट स्कूल, स्मार्ट एज्युकेशन, स्मार्ट स्टुडंट्स आणि स्मार्ट रिझल्ट्स ह्या उद्देशाने आम्ही काम करतो. पद्मशाली शिक्षण संस्था ही 2012 वर्षापूर्वीची आहे. या संस्थेत गेल्या 30 वर्षापासून सन्माननीय आमचे मार्गदर्शक दशरथ गोप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शैक्षणिक घोडदौड करत आहोत. त्यात आम्हाला आता साधारण 10 वर्षापासून शैक्षणिक प्रगतीसाठी, गुणवत्तेसाठी आता चांगल्या प्रकारे आम्हाला गिफ्ट मिळत आहे. आणि या अगोदर आम्ही सर्व प्रॉपर्टीज विकत घेतलं होतं. आता आम्ही सर्व कन्स्ट्रक्शनच्या म्हणजे स्वमालकीच्या इमारतीत आम्ही शाळा भरवत असून आणि यापुढेही सहमालकीच्या इमारतीत भरवण्याचा आमचा उद्देश आहे. गोपसाहेबांच्या नेतृत्वाखाली उद्देश आहे, त्यांचा संकल्पही तसाच आहे. आणि यापुढेही आपल्या समाजातील जे अल्प उत्पन्नधारक आहेत अशा लोकांना प्रवेश मिळावा म्हणून आम्ही मुलांसाठी PG कॉलेज सुरू करण्याचा मानसही त्यांचा आहे. यापुढेही काही प्रकल्प त्यांच्याकडे चांगले आहेत. काही आपल्या मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, ते लगेच पुढच्या वर्षापासून तेही सुरू करण्याचा मानस त्यांचा आहे. त्यांचा जो एकसूत्री कारभार या आमच्या संस्थेत लागू झाल्यापासून संस्थेचा उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सदर काम यशस्वीपणे पुढेही 5 वर्षाच्या आमच्या कारकिर्दीतही पुढं यशस्वीपणे पूर्ण करणार आहोत.
धन्यवाद.